बॉम्बे हायकोर्टच्या लिपिक असू द्या, शिपाई असू द्या, ड्रायव्हर असू द्या, तुमच्या मनामध्ये ज्या पण काही शंका येतील त्या सर्व शंका या ठिकाणी मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आपण निरसन करत असतो. मग या ठिकाणी तुमच्या अभ्यासक्रमासंबंधी असू द्या, रिक्रुटमेंट संबंधी असू द्या, हॉल तिकीट असू द्या, परीक्षा सेंटर असू द्या किंवा कुठलंही एक्झाम डेट्स असू द्या, कुठलीही शंका असू द्या, आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सांगतो. आणि ज्या गोष्टी या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती नसतात तर त्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला रिसर्च करून या ठिकाणी सांगत असतो. आज आपण जो प्रश्न विचारला होता की सर परीक्षा केंद्राबाबत, कारण या ठिकाणी जी पात्र अपात्र यादीमध्ये जे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला शहराचं नाव, तर त्याच्याबद्दल या ठिकाणी आपण आज क्लिअर करणार आहोत की नेमकं का आहे आणि तेच परीक्षा केंद्र आहे का नेमकं का आहे, तर त्याच्याबद्दल आज या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर मित्रांनो न्यायालय भरती परिपूर्ण बॅच नसेल तर नक्कीच आपल्यासोबत राहू द्या. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, नोट्स प्रत्येक विषयाच्या MCQ स्वरूप थेरी स्वरूपामध्ये दिलेले आहेत आणि 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये भेटून जातात. केवळ 240ची ऑफर आहे मित्रांनो. या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल, यामध्ये ॲड केलं जाईल. आणि मला वाटतं की माझ्याकडे आता परीक्षेच्या अगोदर फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो या ठिकाणी GK स्पेशल या ठिकाणी वन लाईनर 10,000 पाहिजे आहेत आणि सोबत एक्स्ट्रा प्रश्नपत्रिका म्हणजे टोटल 340 प्रश्नपत्रिका ह्या जर पाहिजे असतील तर फक्त 200 रुपयामध्ये फास्टॅग बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहेत. ॲडमिशन घ्यायची सेम प्रोसेस आहे मित्रांनो. 200 रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. तुम्हाला जर का घ्यायचं आम्ही काय विशेष आहे तर आपलं एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असतं मित्रांनो, त्यामुळेच विद्यार्थ्यांचं या पद्धतीने सिलेक्शन होत असतं. जसं की तन्वीचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, जसं की गौरवचं या ठिकाणी मित्रांनो मागच्या न्यायालय भरतीमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि त्यांचे बोलके अभिप्राय, जसं की या ठिकाणी अश्विनीचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं टायपिंगसाठी. त्यानंतर आशा यांचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं मित्रांनो क्लर्कसाठी. त्याच पद्धतीने रोहित यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर विपुल गायकवाड यांचं सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर शिपाई भरतीमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो अरुणा या तांबे यांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यांचा बोलका अभिप्राय आपण बघू शकता. आदर्श शिंदे यांचा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आणि जे सिलेक्शन झालेलं होतं त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या स्टडी मटेरियलमधील दिलेला अभिप्राय. तसंच पुढचा या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो. थँक्यू सो मच सर, तुमचं स्टडी मटेरियल वापरून स्टडी केला होता आणि या ठिकाणी सिलेक्शन झालेला आहे. श्रद्धा यांचा अभिप्राय. त्यानंतर विभूते यांचा अभिप्राय या ठिकाणी खरंच सर नोट्समुळे या ठिकाणी खूप फायदा झाला असं सांगता आहेत आणि मुंबई दिवाणी न्यायालय मुंबई येथे लिपिक पदासाठी त्यांची निवड झाली. तसंच या ठिकाणी रितेश यांचा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो. तसंच शीतल यांचा हा अभिप्राय मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता. तसंच महेश यांचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं मित्रांनो. कित्येक अभिप्राय मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता. कुणाचं शिपाईमध्ये न्यायालय भरतीमध्ये झालेला आहे, कुणाचं लिपिकमध्ये झालेलं आहे आणि प्रत्येकाचा एकच अभिप्राय मित्रांनो बोलका अभिप्राय की सर आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलेलं होतं आणि ह्या नोट्स काय झाल्या उपयुक्त ठरलेल्या आहेत. आणि सिलेक्शन व्हायलाच पाहिजे, कारण न होण्यासाठी कोणतंच कारण आपण या ठिकाणी ठेवत नसतो मित्रांनो. 200 प्रश्नपत्रिका म्हणजे नॉट अ जोक, व्हिडिओ लेक्चर आणि नोट्स एवढं जर केलं तर मित्रांनो सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. एवढं करूनही तुम्हाला वाटतं की माझ्याकडे अजून वेळ शिल्लक राहतो, तर अजून एक्स्ट्रा पण आपण या ठिकाणी दिलेला आहे. 340 प्रश्नपत्रिका मित्रांनो, 10,000 ऑनलाईन GK आणि फी अगदी माफक असते. त्यामुळं सर्वसामान्यातला सामान्य विद्यार्थीसुद्धा ज्याला कष्ट करायचं आहे आणि या ठिकाणी नोकरी मिळवायचीच आहे त्यांच्यासाठी अगदी माफक फीमध्ये आपलं सर्व कंटेंट क्वालिटी कंटेंट या ठिकाणी उपलब्ध असतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं नाव पात्र यादीमध्ये अपात्र यादीमध्ये आलं आहे नाही ते अगोदर पाहिलं असेलच, ठीक आहे. मग आपण सगळे लिपिक असेल, शिपाई असेल, सगळ्यांच्या पात्र याद्या पण टाकलेल्या आहेत आणि अपात्र याद्या पण टाकलेल्या आहेत. मग तुमच्या मनामध्ये हे परीक्षा केंद्राचं जे या ठिकाणी मित्रांनो नाव शंका आलेली आहे, तर त्याचं कारण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुमची पात्र यादीमधलं या ठिकाणी नाव चेक करत होता, तर त्यावेळेस या ठिकाणी तुमच्या नावापुढं जर आपण बघितलं, प्रत्येकाच्या नावापुढं मित्रांनो एक या ठिकाणी शहराचं नाव दिलेलं आहे त्यांनी आणि वरती त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे की या ठिकाणी जे आपल्याला डेट असेल, परीक्षेचे या ठिकाणी टाईम असेल, ठिकाण असेल, ओके, जे पण लेखी परीक्षेचं आहे तर ते काय, किंवा या ठिकाणी हॉल तिकीट असेल, ॲडमिट कार्ड असेल, त्याच्यावरती हे सगळं काय होईल मित्रांनो, तर तुमच्या परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण हे सगळं काय होईल मित्रांनो हॉल तिकीटवरती, ॲडमिट कार्डवरती लवकरच या ठिकाणी काय होईल प्रसिद्ध केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि खाली तुमची नावं, पात्र यादीमधली हे नावं, तुमचं नाव आणि त्यानंतर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म भरला आहे का, औरंगाबाद खंडपीठामध्ये भरला आहे का, नागपूर खंडपीठामध्ये भरला आहे, त्याचं या ठिकाणी पुढं दिलेलं होतं. आणि शेवटी दिलेलं होतं मित्रांनो या ठिकाणी डिस्ट्रिक्ट. मग आता या ठिकाणी जर डिस्ट्रिक्ट बघितलं तर तुम्हाला वाटेल की माझं याच ठिकाणी परीक्षा केंद्र पण हेच असू शकतं का, त्यांनी हे त्यामुळं दिलेलं आहे का, तर बघा हे आहे मित्रांनो पात्र यादी. पात्र यादीमध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, सेम दिलेलं आहे, शेवटी डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे. आणि आता जर आपण बघितलं ह्याला परीक्षा केंद्र जर म्हणायचं म्हटलं तर त्यांनी सेम फॉर्मॅट
या ठिकाणी जर बघितलं तर अपात्र यादीसाठी सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. आता अपात्र यादी जर आपण या ठिकाणी ओपन करून बघितली, या ठिकाणी जर आपण बघितलं अपात्र यादी जर ओपन करून बघितली, तर ही आहे मित्रांनो अपात्र विद्यार्थ्यांची या ठिकाणी यादी. ओके. इथं आपण बघू शकता की ज्यांचं पेमेंट पण केलेलं असेल, परंतु या ठिकाणी पेमेंटचा रेफरन्स नंबर आणि जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये मेन्शन केलेला जो ॲप्लिकेशनमधला रेफरन्स नंबर हा मॅच झाला नाही. त्यामुळे त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे, हे यादीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. मग ह्यांना सुद्धा मित्रांनो त्यांच्या पुढे काय केलेलं आहे, डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे. त्यामुळे ह्याला परीक्षा केंद्र तुम्ही समजू नका. पुढचं जे डिस्ट्रिक्ट आहे तर तुम्ही तुमचा जो ॲड्रेस दिलेला आहे तर त्या ॲड्रेसचा डिस्ट्रिक्ट आहे हा. ठीक आहे. मग आता परीक्षा केंद्र नेमकं तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये येईल का त्या खंडपीठाच्या जवळपासचं ते देतील. जसं की तुम्ही नागपूर खंडपीठामध्ये भरला असेल तर नागपूरच्या आसपास, मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरला असेल तर मुंबईच्या आसपास तुमचं सेंटर येऊ शकतं. ओके. असं पण असू शकतं. त्यामुळं अजून तरी हे सेंटर तुम्ही गृहीत धरू नका. जसं हॉल तिकीट येईल तसं त्यांनी सांगितलेलं आहे की आपण हे सर्व तुमच्या हॉल तिकीटवर या ठिकाणी दिलं जाईल. ॲडमिट कार्डवरती हे सगळं तुमचं या ठिकाणी दिलं जाईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि आपल्याला तर माहिती हे जे काही ॲडमिट कार्ड आहे ते परीक्षेच्या अगोदर 4 ते 5 दिवस या ठिकाणी येत असतं किंवा कधी-कधी 7 दिवस अगोदर येत असतं. मग त्यामध्ये तुम्हाला तारीख, ओके, वेळ आणि ठिकाण हे सर्व तुम्हाला या ठिकाणी त्यावरती दिसेल. आणि त्यांनी सांगितले की लवकरच या ठिकाणी काय होईल, ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजे जी काय त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे bombay.highcourt.nic.in. ओके. तर ह्या वेबसाईटवरती सगळं काही मित्रांनो या ठिकाणी अपडेट येत असतात. रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये गेलं तर याची लास्ट डेट अपडेट जर आपण बघितलं तर ही लास्ट अपडेट आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता. ओके. हे जे काय तुमची पात्र अपात्र यादी जी लागलेली आहे तर हीच या ठिकाणी काय आहे, लास्ट त्यांनी आतापर्यंत पाठवलेली ही या ठिकाणी नोटिफिकेशन आहे. यानंतर पुढची जी नोटिफिकेशन असणार आहे ती यानंतर नोटिफिकेशन येऊ शकते. आपण या ठिकाणी शिपाई भरती जर या ठिकाणी बघितलं तर सर्वप्रथम काय झालं मित्रांनो, तर सर्वप्रथम तुमच्या या ठिकाणी जाहिरात आली. त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायची लिंक आली. त्यानंतर या ठिकाणी डेट वाढवली गेली पहिल्यांदा. परत अजून या ठिकाणी 8 दिवसासाठी डेट वाढवली गेली. आणि आता काल परवा जर आपण बघितलं तर जे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल झालेले आहेत त्या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी त्यांची यादी लावली. आणि दुसरी यादी मित्रांनो, ज्यांचं पेमेंट त्यांना पोचलं नाही तर त्यांना काय केलं, त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. तर अशा या ठिकाणी आतापर्यंत नोटीस या ठिकाणी आलेल्या आहेत, नोटिफिकेशन आलेल्या आहेत. आता पुढची नोटिफिकेशन याच्याच खाली या ठिकाणी येईल, ती म्हणजे परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर हॉल तिकीट वगैरे त्याची नोटिफिकेशन. ज्या काही अपडेट येतील आपल्या बॅचमध्ये पण तुम्हाला भेटून जातीलच. सोबत तुम्हाला आपला जो एक्झामोडी टेलिग्राम चॅनल आहे, 24-25 हजारचे विद्यार्थी आहेत, तर ह्या पण टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली म्हणजे तिथं पण तुम्हाला अपडेट भेटत राहतील. धन्यवाद. बॅचबद्दल वगैरे काही अजून विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो. जशी काही अपडेट येईल तसं मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला कळवेलच. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून पुढं या ठिकाणी नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे सर्व अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.